बसमध्ये गाडी ब्रेक धरायला गेलो पर्यंत फास्ट निकामीच झाली गाडी. किती टोटल प्रवासी किती होते? राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण वाढलेले असून एसटी महामंडळाच्या बसेस देखील या बाबतीत अपघाताच्या घटना घडू लागल्यात. रायगड जिल्ह्यामध्ये बस अपघाताची भीषण घटना घडलेली आहे. भोर महाड मार्गावरील वरंद घाटामध्ये शनिवारी दुपारी 3:15 वाजताच्या सुमारास रामदास पठार महाडची बस दरीमध्ये कोसळली. अपघातामध्ये 18 पैकी 17 प्रवासी जखमी झालेत. यामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत. बसचा ब्रेक निकामी झाल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय, तर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. महाड तालुक्यातील रामदास पठार येथून 2:30 वाजताच्या सुमारास बस महाडकडे निघाली. घाटात पारमाजी गावाजवळ असलेल्या एका अवघड वळणावर असताना तिचा ब्रेक निकामी झाला आणि त्यानंतर बस दरीत कोसळत गेली. अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी झालेत. त्यांना तत्काळ बिरवाडी आणि महाड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. वरण घाटात अवघड वळणावर बस सुमारे 50 फूट खाली उतरली. वरण घाट हा रायगड आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. सर्व जखमींवर महाडच्या ट्रामा केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मंत्री भरत गोगावले यांनी देखील रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. कोकण कट्टा न्यूज, रायगड.